तर मित्रांनो आता आम्ही बाहेर आलोय, म्हणजे दुपारी तुम्हाला रूम वगैरे दाखवल्यानंतर आराम वगैरे केला आणि आता आम्ही रूमच्या बाहेर आलोय आणि मी सध्या तुम्ही बघू शकता मंदिरासमोर थांबलोय. हे मंदिर आहे रामेश्वरमचं, खूपच सुंदर आहे. जर तुम्ही यायचा प्लॅन करताय तर नक्की या. एकदम मस्त डिवोशनल वाईब येते. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता मी काय करतोय, हे सर्व मार्केट वगैरे एरिया आहे तो फिरून दाखवतोय. तर चला तर आपण मार्केट एरिया बघू. समुद्राच्या साईडला जे शिंपली वगैरे असतात हे सर्व तुम्हाला भेटतील. तर चला बघूया मार्केटमध्ये अजून काय काय भेटतं. चहा वगैरे, आणि इथली चहा बनवण्याची पद्धत एकदम वेगळी आहे. जसं की तुम्हाला मदुराईच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं, चहा बनवण्याची पद्धत एकदम वेगळी आहे. 2 दिवस झालं म्हणजे रामेश्वरममध्ये आल्यापासून माझी थोडीशी तब्येत वीक आहे. म्हणजे सर्दी आहे, ताप आहे, खोकला आहे, सर्व काही आहे. तरी माझं मी 100% देतो आहे, म्हणजे शूट करण्यामध्ये म्हणा किंवा सीन कॅप्चर करण्यामध्ये म्हणा. आणि आतमध्ये जाऊन मंदिरामध्ये मी जाऊन तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे, तर तोही तुम्ही नक्की बघितला असेल. तर मी तुम्हाला मार्केट पूर्ण फिरून दाखवतो आहे. आणि जसं की मी तुम्हाला सांगितले, तर बाहेर जर तुम्ही नाश्ता करत असाल तर नाश्ता करण्यासाठी तुम्हाला जास्ती पैसे लागतील. आणि जर तुम्हाला घरातल्यासारखं जेवण पाहिजे असेल तर मी तुम्हाला पत्ता सांगितला आहे, व्हिडिओमध्ये पण सांगितलं आणि एक रील पण बनवली आहे, त्यावरती तुम्ही डिटेलमध्ये जर तुम्हाला शॉर्टमध्ये पाहिजे असेल तर रील तुम्ही जाऊन बघू शकता. ब्लॉगमध्ये पण पत्ता सांगितला आहे, तुम्ही तिथे जाऊन जेवण करू शकता. खूपच छान आहे. हे अशी सर्व छोटी छोटी दुकानं आहेत इथे. तर मी आता मंदिराच्या मध्ये आलोय आणि मंदिराच्या मध्ये जे स्टार्टिंगला गेट वगैरे असतात, तर मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला छोटे छोटे दुकानं वगैरे पाहायला भेटतील. खूपच सुंदर आहेत आणि सर्व तुम्हाला इथे वस्तू बघायला भेटतील. आणि महत्त्वाचं म्हणजे काही लोक हेल्पफुल आहेत, काही लोक थोडंसं रफ वगैरे लँग्वेज यूज करतात, पण ठीक आहे, चालत राहतं. प्रत्येक ठिकाणी असतं, आपल्या महाराष्ट्रात पण तसे असतात लोक, पण चालायचं. भरपूर छान छान वस्तू आहेत इथे. तर मी तुम्हाला अजून दाखवतोय. आणि मी आता जातोय जे की जगातलं सर्वात मोठं कॉरिडॉर आहे, जे की रामेश्वरममध्ये आहे, ते दाखवून देतो मी तुम्हाला. तर चला आपण त्या कॉरिडॉर पाहू. तर मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की जगातला सर्वात मोठा कॉरिडॉर हा रामेश्वरममध्ये आहे. हाच तो कॉरिडॉर आहे, तुम्ही बघू शकता. खूपच लांब आहे. 1212 पिलर्स या कॉरिडॉरला आहेत. आणि 1212 पिलर्सला जे डिझाईन आहे, ती प्रत्येक डिझाईन वेगवेगळ्या शेपमध्ये, वेगवेगळ्या एक्सप्रेशनमध्ये आहे. तुम्ही बघू शकता, खूपच लांब आहे. आणि तुम्ही जर आला असाल, इथं भेट दिली असेल, तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि याबद्दल अजून तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवू शकता. तर चला आपण बाहेरचं मार्केट वगैरे अजून एक्सप्लोअर करू. सर्व मार्केट एरिया होता माझ्या पाठीमागे, पाहू शकता. छान आहे तसं रामेश्वरम, मस्त आहे, फिरण्यासाठी पण छान आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंदिराच्या साईडनं जर तुम्ही फिरताय तर जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरचा राऊंड आहे मंदिराला. म्हणजे असंच म्हणत नाहीत, 4 धामपैकी एक धाम रामेश्वरम. खूपच मोठं मंदिर आहे आणि 4 गेट आहेत. 4ही गेटचं म्हणजे वेगवेगळं गोपुरम आहे. म्हणजे डिझाईनला थोडंसं वेगळं, कोणती हाईट कमी, कोणती जास्ती आहे, पण मस्त आहे, म्हणजे बघण्यासारखं आहे. एक बार नक्की व्हिजिट करा. आणि महत्त्वाचं म्हणजे इथं तुम्हाला म्हणजे मध्ये मोबाईल तर अलाउड आहे, म्हणजे तुम्ही खिशात घालून घेऊन जाऊ शकता. आणि मी तुमच्यासाठी शूट केलं आहे, म्हणजे मी मंदिराचे जे नियम आहेत
ते मोडत नाही, पण मी ते तुमच्यासाठी शूट केले म्हणजे तुम्हालाही घरी बसून दर्शन व्हावं म्हणून मी शूट करतोय. पण तुम्ही असं नका करू. जर मंदिरामध्ये गेलात तर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हात जोडून मन भरून दर्शन घ्या आणि त्यानंतर बाकीचं बाहेर आल्यानंतर तुम्ही व्हिडिओ शूट वगैरे करू शकता. बाहेर बीच वगैरे आहे तिथं तुम्ही शूट करू शकता, पण मध्ये मोबाईल काढू नका, कारण डोळे भरून मन भरून दर्शन घ्या. 4 धामपैकी एक धाम तुम्ही दर्शन करायला येता हे लक्षात ठेवा. तर इथून आपण जातोय जेवायला, जेवण वगैरे करू आणि बाकीचं बघू काय असेल ते. उद्या तर आपण जातोय श्रीशैल्यमला. श्रीशैल्यमला कसं जायचं म्हणजे त्याला ट्रेनचं तिकीट काय आहे वगैरे सगळं सांगून दिलं मी तुम्हाला. तर चला तर अगोदर आपण जेवण करू. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं माहेश्वरीमध्ये चांगलं जेवण भेटतं. आता आपण तिथंच जातोय, जेवण करून मग भेटू. तर मित्रांनो, माहेश्वरी भोजनालयामध्ये आम्ही जेवण करून रात्री झोपून गेलो आणि उद्याचा ब्लॉग हा रामेश्वरमवरून श्रीशैल्यमचा प्रवास असेल आणि सोबतच रामेश्वरमवरून श्रीशैल्यमला कसं जायचं आणि त्यासाठी तुम्हाला किती तिकीट लागणार आहे हे सर्व मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तो व्हिडिओ नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.